आता हनीमूनच्या तयारीला लागतो मी. तू पण येतोय? नाही रे, मी नुसती तयारी करून देतोय. पण काय रेट टेण्या, एक साधारणतः काय खर्च काय येतो? ते बघू रे नंतर. माझ्या मित्राचं हॉटेल आहे. नाही असं नव्हे रे, एक अंदाज यायला हवा ना. ते बघू म्हटलं ना नंतर. हे बघ, नंतर बिंतर काही नाही. नंतर 80-90 रुपये बिल येईल आणि मग वांदे होतील माझे. मग तू माझ्या हनीमूनचं बघ, मी तुझ्या हनीमूनचं बघतो. तुझ्या हनीमूनचं म्हणजे? अरे म्हणजे आधी लग्नाचं तर बघ माझ्या. अरे वहिनींची कोणीतरी एक बहीण आहे म्हणे. ते मग तू तिलाच विचार, मला नको विचारू. खाली बघ. हे घ्या. भाऊजी, तो गुळ संपलाय हा. आणि घासलेटही संपत आलंय. बरं झालं आठवण केलीत. टेण्या, थांब थांब थांब. अरे टेण्या पळी. ही घ्या पत्रिका. आणि माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच. कशासाठी? ते तुम्ही म्हणाला होतात ना, तुमची कोणीतरी बहीण. हो हो, त्यासाठी. आणि माझी पत्रिका एकदम शुद्ध आहे. म्हणजे? अहो म्हणजे काहीही दोष नाहीये त्यात. सगळे ग्रह आपापल्या घरात अगदी उत्तम नांदतायत. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका हा, तुमचं जमेल लग्न. आता माझं सुख तुमच्या हातात आहे वहिनी. म्हणजे म्हणजे भाऊजी, तुम्ही मला अगदी भावासारखे आहात. माझ्या स्वतःच्या भावाचं लग्न कसं जुळवीन ना, तसंच तुमचंही जुळवीन. बास चला, आता तुमचं हनीमून कसं राजेशाही करतो की नाही बघाच. औक्षवंत व्हा. हो. हे घ्या. हा. बर चला. कसे जाणार आहात? अरे एसटी ने महाबळेश्वर, काय? तिथून मग बोंडी. हिच्या घरच्यांचं काय? ते परस्पर येणार आहेत. चला बरं. अरे काय नीट जा एसटीनं. हो. जर लवकर सुटली ना तर मग सगळीच पंचायत होईल तुझी. कारण एसटीचा असं आहे. ऐक, अजून थोडा वेळ बोलशील तर खरंच चुकेल आमची एसटी. हातपाय बाहेर काढू नको. अगं मी काय लहान आहे का हातपाय बाहेर काढायला? बरं, हे तुझ्या वडिलांना विचार, घरच्यांना म्हणावं कसे आहात तुम्ही. हा. मग भावाचं काय, येतोय ना तो? हो हो, येणार आहे. त्याच्याही लग्नासाठी नवस बोलायचं आहे ना. हा, बोलायचं आहे ना. हो, नवस बोलायचाच आहे त्याला. म्हणा काळजी करू नको, लवकर लग्न होईल. लवकर. माकड आहे तर माकडीन मिळणारच की. चला आता वेळ झाली. चला. चला. या जा, येतो. सांभाळून जा. मालू चल लवकर. कुठे चाललात दादा? अगं मी हनीमून, तुला काय करायचंय चोमडे, नीट खेळ रे. पत्र कुणाच आहे? मालती जोशीसाठी. हा, म्हणजे आमची सून आहे ती. कुणी पाठवलंय? केशव. मग वाच की मेल्या. वाचशील तर काय झिजशील काय? तीर्थस्वरूप सौ ताईस साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की अण्णांशी मी हुज्जत घातली नाही, त्यांनी लाथ घालून मला घराबाहेर जायला सांगितले आहे. लगेच जा असे म्हटले नसल्याने ते जोवर माझं सामान बाहेर फेकत नाही तोवर मी त्यांच्या आश्रयाला आहे. परंतु ते सामान फेकतील तेव्हा मला तुझ्या खेरीज कुणाचाही आधार नाही. मी तुझ्या आश्रयाला येत आहे. आशा आहे की तुला माझ्या येण्याचा त्रास होणार नाही. राजाभाऊ रावांना नमस्कार आणि गंगा भागीरथी आईसाहेबांना साष्टांग दंडवत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलंच सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.